नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया यामधील संपूर्ण स्वाध्याय आणि त्याची उत्तरे बघणार आहोत। तर यामधील पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास रिकामी जागा म्हणतात। काय पहिलं विधान? कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास रिकामी जागा म्हणतात। आणि पर्याय दिलेले आहेत औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृत रूपांतर। तर याचं उत्तर आहे अंकीकृत रूपांतर। तर आपल्याला उत्तर असं लिहायचं आहे कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर म्हणतात। दुसरं विधान आहे शहरी जीवनशैलीचे रिकामी जागा हे वैशिष्ट्य आहे। काय दुसरं विधान? शहरी जीवनशैलीचे रिकामी जागा हे वैशिष्ट्य आहे। आणि पर्याय दिलेले आहेत एकरूपता, एकजीव, व्यक्तिनिरपेक्षता। आणि त्याचं उत्तर आहे व्यक्तिनिरपेक्षता। तर उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे शहरी जीवनशैलीचे व्यक्तिनिरपेक्षता हे वैशिष्ट्य आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब दिलेला आहे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। खाली अ आणि ब गट दिलेले आहे आणि त्याच्यात जोड्या लिहिलेल्या आहेत। तर पहिली जोडी आहे पाश्चात्य नक्कल करणे आणि ब गटात दिलेला आहे आधुनिकीकरण। तर ही जोडी चुकीची आहे। पाश्चात्य नकल करणे ब गटात पाहिजे होतं पाश्चिमात्यीकरण असं जर लिहिलेलं असतं तर ही जोडी बरोबर असती। दुसरी जोडी आहे शहरांची वाढ, ब गटात दिलेलं आहे शहरीकरण, ही जोडी बरोबर आहे। तिसरी जोडी आहे उत्पादनात वाढ आणि ब गटात दिलेलं आहे औद्योगिकीकरण, ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग आणि ब गटात दिला आहे अंकीकृत रूपांतर, ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तर या जोड्यामधील जी पहिली जोडी आहे पाश्चात्य नक्कल करणे, ब गटात आहे आधुनिकीकरण, ही जोडी चुकीची आहे। तिथे पाहिजे पाश्चात्य नक्कल करणे आणि ब गटात पाहिजे पाश्चिमात्यीकरण। काय पाहिजे? पाश्चिमात्यीकरण। प्रश्न पहिल्यामध्ये क दिलेला आहे प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। खाली एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये काही संज्ञा लिहिल्या आहेत। त्या संज्ञा पाहून आपल्याला खालील विधानासमोर योग्य उत्तर लिहायचं आहे। तर त्या चौकटीमधल्या संज्ञा आपण वाचू। त्या आहेत शहरीकरण, औद्योगिकीकरण, अंकीकृत रूपांतर। तर यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे FIJCच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारा होणाऱ्या प्रक्रिया। काय पहिलं विधान? FIJCच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारा होणाऱ्या प्रक्रिया आणि त्याचं उत्तर आहे अंकीकृत रूपांतर। काय उत्तर? अंकीकृत रूपांतर। दुसरं विधान आहे उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण आणि त्याचं उत्तर आहे औद्योगिकीकरण। दुसरं विधान आहे उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण आणि त्याचं उत्तर आहे औद्योगिकीकरण। अशा प्रकारे आपल्याला संज्ञा ओळखून विधाने पूर्ण करता येतात। प्रश्न पहिल्यामध्ये ड दिलेला आहे अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा। आणि यामध्ये काही विधाने दिली आहेत, त्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे, तो शब्द बघून आपल्याला त्या ठिकाणी योग्य शब्द लिहायचा आहे। तर आपण पहिले विधान पाहूयात। औद्योगिक क्रांती 16व्या शतकात घडून आली। यामध्ये 16व्या हा शब्द अधोरेखित केलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला 18व्या शतकात असं पाहिजे होतं। तर या ठिकाणी उत्तर आपल्याला असं लिहिता येईल औद्योगिक क्रांती 18व्या शतकात घडून आली।
दुसरं विधान आहे LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. या विधानामध्ये इंदिरा गांधी हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग हे उत्तर बरोबर आहे. तर हे विधान आपल्याला उत्तरामध्ये असं लिहिता येते की LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. यामध्ये पहिली टीप दिली आहे अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम. काय आहे टीप? अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम. तर उत्तर अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये पहिला परिणाम आहे समाजामध्ये नेटवर्किंगचे जाळे प्रचंड वाढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक सुसंवाद होत नाही. प्रत्यक्ष भेटीगाठी व नातेवाईकांशी संबंधाचा विसर पडतो. सामाजिक नेटवर्किंग हे एक आजार आहे. समाजातील लोकांना ही एक प्रकारची व्याधी जडली आहे किंवा त्याला आपण व्यसनही म्हणू शकतो. ते दिवसातील असंख्य तास त्यावर वाया घालवतात. दुसरा परिणाम आहे अंकीकृत रूपांतर. यामुळे ई-कॉमर्सला चालना मिळते. त्याचा वाईट परिणाम हा लहान लहान व्यापाऱ्यावर होतो. त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे. तिसरा परिणाम आहे आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते. तिसरा परिणाम आहे अंगीकृत रूपांतराचा फायदा हा मोठमोठ्या उद्योगांना होत असला तरी त्याचा वाईट परिणाम हा छोट्या उद्योगावर मोठ्या प्रमाणात होतो. पाचवा परिणाम आहे क्रेडिट कार्डच्या उपलब्धतेमुळे ई-शॉपिंग करणारे ग्राहक हे अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. अनेकांची खरेदी आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे ते कर्जबाजारी होतात. अशा प्रकारे आपल्याला अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. टिपालियामध्ये दुसरी टीप आहे औद्योगिकीकरणाचे परिणाम. काय टीप दुसरी? औद्योगिकीकरणाचे परिणाम. उत्तर औद्योगिक वाढीमुळे कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे कारखान्याच्या आसपासच्या परिसरात येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या संख्येत भर पडली. शहरांचा विस्तार झाला आणि अत्यल्प काळात शहरांची महानगरे बनली. त्यामुळे एकत्र कुटुंबाची विभागणी झाली. कुटुंबाचे विभाजन झाल्याने कुटुंबाचे आकार लहान झाले. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे फायदे घरातील सदस्यांना मिळत नाहीत. तसेच छोट्या कुटुंबाला एकत्र कुटुंबाचे तोटेही सहन करावे लागत नाहीत. औद्योगिकीकरणामुळे जातीव्यवस्थेच्या ऱ्हासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला. समाजाची मध्यम, उच्च आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. पारंपरिक बारा-बलुतेदार पद्धतीचा ऱ्हास झाला. औद्योगिकीकरणामुळे उद्योगप्रधान अर्थव्यवस्था निर्माण झाली. कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला. त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आर्थिक संपन्नतेबरोबर त्यास पूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थात कार्यात्मक आणि संरचनात्मक बदल घडून आले. अशा प्रकारे आपल्याला टिपालियामध्ये औद्योगिकीकरणाचे चांगले व वाईट परिणाम लिहिता येतात. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिलं दिलेलं आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. यामध्ये आपल्याला काय फरक आहे हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. औद्योगिकीकरणामध्ये पहिला मुद्दा दिला आहे औद्योगिकीकरणात बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल दिसून येतो. शहरीकरणामध्ये पहिला मुद्दा आहे शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे. आता औद्योगिकीकरणामध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे औद्योगिकीकरण म्हणजे ऊर्जा साधने व उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. शहरीकरणामध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे औद्योगिकीकरण क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात.
औद्योगिकरणामध्ये तिसरा मुद्दा दिलेला आहे. औद्योगिकरणाचे प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे. त्या अंतर्गत उत्पादन, वितरण, वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण घडून येते. त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते. शहरीकरणामध्ये तिसरा मुद्दा दिला आहे. शहरीकरणाचा प्रत्यक्ष संबंध मानवी समुदायाशी येतो. त्या अंतर्गत कुटुंब पद्धती, मूल्यव्यवस्था, सामाजिक संबंध यांच्यातील बदलाचा विचार केला जातो. औद्योगिकरणमध्ये चौथा मुद्दा आहे. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली. म्हणजेच औद्योगिकरण हे नागरीकरणास चालना देते. औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे. अशा प्रकारे आपल्याला औद्योगिकरण आणि शहरीकरण यातील फरक स्पष्ट करता येते. आता फरक स्पष्ट करामध्ये दुसरा फरक स्पष्ट करा आहे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर आता आधुनिकीकरणामध्ये पहिला मुद्दा पाहूया. आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे, आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. जागतिकीकरणामध्ये पहिला मुद्दा दिला आहे. जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि ते टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणे आणि त्याद्वारा देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे आहे. आधुनिकीकरणामध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे. आधुनिकीकरण ही मूलतः सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. तर जागतिकीकरणामध्ये दुसरा मुद्दा दिला आहे. जागतिकीकरण ही मूलतः आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आता आधुनिकीकरणामध्ये तिसरा मुद्दा आहे. आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया. जागतिकीकरणामध्ये तिसरा मुद्दा आहे. जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवाहाशी संलग्न करणे, आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाऱ्याला मुभा देणे. आधुनिकीकरणामध्ये चौथा मुद्दा आहे. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला. जागतिकीकरणामध्ये चौथा मुद्दा आहे. 1991 सालच्या नवीन आर्थिक धोरणाद्वारे जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला. अशा प्रकारे आपल्याला आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यामधील फरक स्पष्ट करता येते. आता प्रश्न चौथा आहे. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना दिली आहे अंकीकृत रूपांतर. काय पहिली संकल्पना? अंकीकृत रूपांतर. याचं उत्तर आहे अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टीचे अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे. अंकीकृतकरणाची गार्डनर यांनी एक व्याख्या तयार केली आहे, ती आपण पाहू. अंकीकृत म्हणजे उद्योगधंद्याच्या आकृतीमध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्यायोगे उत्पन्न आणि मूल्य यांना वर्धित करणे यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, अशा प्रकारची व्याख्या बनवली आहे. अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारे प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्रांची पुनर्रचना केली जाते. अंकीकृत रूपांतर म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम अमेरिकन कंपनीने प्रचारात आणली. अशा प्रकारे आपल्याला अंकीकृत रूपांतर ही संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे शहरीकरण. उत्तर: शहरीकरणाची प्रक्रिया
ही दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायामधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे. त्यामुळे स्थलांतरित लोकांचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धाप्रणाली, मूल्ये आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूस असतो. शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टीचा अंतर्भाव असतो. 18व्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिक शहरांचा उगम आणि विकास. शहरांच्या स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला. शहरीकरणामुळे पारंपरिक विचार, मूल्ये, श्रद्धा क्रमाक्रमाने लोप पावत गेल्या आणि त्याची जागी आधुनिक निरपेक्षता मूल्यावस्थेने घेतली. अशा प्रकारे शहरीकरणाची संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा अ आहे, संकल्पना आकृती पूर्ण करा. आणि संकल्पना दिली आहे शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम. हे एका गोलमध्ये दिलेले आहे आणि त्यामध्ये समोर 4 गोल दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला शहरीकरणाचे कोणकोणते नकारात्मक परिणाम आहेत ते लिहून ही संकल्पना आकृती पूर्ण करायची आहे. तर पहिला नकारात्मक परिणाम आहे शहरांची बेसुमार वाढ. काय पहिला नकारात्मक परिणाम? शहरांची बेसुमार वाढ. दुसरा परिणाम आहे पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास. तिसरा परिणाम आहे व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय. काय आहे? व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय. आणि चौथा परिणाम आहे गर्दीतही एकटा अशी स्थिती. काय आहे? गर्दीतही एकटा अशी स्थिती. अशा प्रकारे आपल्याला शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम लिहून ही संकल्पना आकृती पूर्ण करता येते. प्रश्न 5वा ब आहे, खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. आणि यामध्ये पहिलं विधान आहे, एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते. काय पहिलं प्रश्न? एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते. उत्तर, वरील विधान चूक आहे. काय वरील विधान चूक आहे. तर हे विधान का चूक आहे याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढील प्रमाणे. याचं पहिलं कारण आहे, वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचारप्रणाली यांचे स्पष्टीकरण करत नाही. दुसरं कारण आहे, व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शवते. तिसरं कारण आहे, पाश्चात्तीकरणाच्या प्रभावामुळे उच्चवर्गीय व मध्यमवर्गीयांनी सुद्धा पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे. आणि चौथं कारण आहे, वेशभूषा व्यवस्थित असलेल्या व्यक्तीत विज्ञाननिष्ठा असेलच असे नाही. म्हणजेच आधुनिकतेचे मोजमापन करण्याचे साधन वेशभूषा नाही. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून त्या व्यक्तीची आधुनिकता ठरवता येत नाही किंवा तिची उंची ठरवता येत नाही. म्हणून हे विधान चूक आहे हे स्पष्ट करता येते. यामध्ये दुसरं विधान आहे किंवा दुसरा प्रश्न आहे, शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. प्रश्न होता, शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. तर हे विधान का बरोबर आहे याची कारणे पुढील प्रमाणे. शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ व स्वकेंद्री बनले आहेत. ते स्वतःपलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत. शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी, चंगळवादी बनले आहेत. ते ऐशोआराम व विलासी जीवनावर पैसे खर्च करतात. शहरीकरणामुळे लोक हे व्यवहारवादी बनले आहेत. लोक फक्त व्यवहारापुरता एकमेकांशी संवाद करतात. त्यांच्यात सुसंवाद घडून येत नाही. शहरीकरणामुळे सामाजिक संबंध दुय्यम आणि औपचारिक बनले आहेत. म्हणजेच औपचारिकता म्हणून समोरच्या व्यक्तीशी विचारपूस केली जाते. त्यांना अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला सहाय्य किंवा मदत करायची इच्छा नसते. अशा प्रकारे शहरीकरणाचे आपल्याला सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात हे समजते.
म्हणून हे विधान बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, शगुप्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये 3 पिढ्यापासून राहत आहेत. त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या या दृष्टिकोनामागील 2 कारणे लिहा. यामध्ये आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. तर उत्तर, शगुप्ता राणावत यांचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि त्यांचे आजोबा हे खेड्यात राहतात. शहरात ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्या खेडेगावात नाहीत. शहरातील लोकांना ऐशोआरामी जीवन व गरजा लवकरात लवकर पूर्ण करणे याची एवढी सवय लागलेली आहे की त्या सोयीसुविधाशिवाय ते जगू शकत नाहीत. शगुप्ता राणावत ह्या सुशिक्षित आहेत. त्यांचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे. त्यांना त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते. खेड्यात राहिल्यास ह्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत. त्यावर मर्यादा पडतात. म्हणून त्यांची नातवंडे आजी आजोबांच्या गावात राहण्यास तयार होत नाहीत. प्रश्न दुसरा आहे, काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते. उदाहरणार्थ आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार किंवा खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते? उत्तर, आंतरजाल बँकिंग व्यवहार करताना आपले खाते हॅक होईल याची भीती सर्वसाधारणपणे सामान्य नागरिकांना वाटत असते. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यापासून परावृत्त करते. मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यानंतर क्रेडिट कार्डने पैसे दिले जातात. रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठ खरेदीचा धोका असतो. त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. यामध्ये प्रश्न दिलेला आहे, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे. या विधानाची आंतरजालाच्या प्रवाहासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आणि मुद्दे दिलेले आहेत, एक आहे पालक, दुसरा आहे मुले आणि तिसरा आहे शाळा. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर उत्तर, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा स्रोत आहे. या विधानाचे विवरण पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. पहिला मुद्दा आहे पालक. आंतरजालाचा पालकावर सुद्धा परिणाम झाला आहे. सुशिक्षित पालक संगणक आणि आंतरजालाद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात. परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती आंतरजालाद्वारा उपलब्ध होत असते. त्या माहितीच्या आधारे पालक आपल्या मुलाच्या भावी जीवनाचे आराखडे आखतात. आपल्या मुलांनी चांगल्या अभ्यासक्रमात किंवा शाखेत प्रवेश घेऊन पाल्यांना जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करावी अशी त्यांची इच्छा असते. कधीकधी काही मुले तर पालकांच्या या अपेक्षेखाली दबली जातात. अशा प्रकारे आंतरजालाचा पालकावर प्रभाव दिसून येतो. दुसरा मुद्दा आहे मुले. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते. अशी मुले आंतरजालाच्या नको त्या साईटवर जाऊन नको त्या गोष्टीच्या शोधात असतात आणि आभासी जगात वावरतात. त्यामुळे मुलांच्या वास्तविक व खऱ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना आंतरजालाचे व्यसन लागलेले असते. त्यामुळे त्यांचा चांगले छंद पाळणे, वाचन करणे, अभ्यास करणे ह्या गोष्टी रटाळ वाटायला लागतात. कोणत्याही विषयाच्या बाबतीत थोडीही अडचण असली तर आंतरजालावर जाऊन ते शोधण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होत नाही. अशा प्रकारे आपल्याला आंतरजाल हे मुलासाठी कसे वाईट आहे हे स्पष्ट करता येते. आता तिसरा मुद्दा आहे शाळा. आता शाळासुद्धा आंतरजाल प्रभावित झालेल्या आहेत. अनेक शाळांमध्ये संगणक आणि संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांना पाठ्यपुस्तकात काही उपक्रम असतील, काही प्रकल्प असतील तर त्याविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवावी असा त्यांचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांचे हित पाहणारे शिक्षक
त्यांना त्यांच्या या कामात मदत करतात. म्हणजेच आपल्याला आंतरजालाद्वारे पाहिजे त्या विषयाची हवी त्यावेळी माहिती जमा करता येते. त्यामुळे ज्ञानात वाढ होते. हा आंतरजालाचा उल्लेखनीय चांगला व सकारात्मक परिणाम आहे. अशा प्रकारे आपल्याला जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे हे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. अशा रीतीने आपण प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया यामधील स्वाध्याय आणि त्याची उत्तरे याचा सविस्तररित्या अभ्यास केला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे सर्व व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचणी असतील, काही सूचना असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.